नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकची चर्चा करणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण यूज ऑफ नॉट ओनली बट ऑल्सो, त्याचबरोबर बोथ डॅश डॅश अँड आणि ॲज वेल ॲज चा वापर कसा करावा त्याची उदाहरणं घेतलेली आहेत. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अ न्यू ग्रॅमॅटिकल टॉपिक, मॉडल ऑक्झिलरीज. आज आपण एका नवीन ग्रॅमॅटिकल टॉपिकची चर्चा करणार आहोत आणि ते म्हणजे मॉडल ऑक्झिलरीज. फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू क्लिअर व्हॉट आर द मॉडल ऑक्झिलरीज. प्रथम मला काय आहेत मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स काय आहेत. देर आर टू टाइप्स और काइंड्स ऑफ ऑक्झिलरी वर्ब्स. नंबर एक प्राइमरी ऑक्झिलरी वर्ब्स और मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. आता मॉडल ऑक्झिलरीज, some common modal auxiliaries are can, could, shall, should, will, would, may, must, might, used to, dare and need, etc. तर पहा मॉडल ऑक्झिलरीज वर्ब कोणते आहेत. कॅन, कुड, शॅल, शुड, विल, वुड, मे, मस्ट, माइट, युज्ड टू, डेअर, नीड टू, एटसेट्रा ही मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत. यू हॅव टू मेमराइज देम अँड इट्स युसेज ऑर युजेस. त्याचे उपयोग आपल्याला काय करावे लागणार आहेत, लक्षात ठेवावे लागणार आहेत. सम कॉमन फीचर्स ऑफ मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. कॉमन फीचर्स ऑफ मॉडल ऑक्झिलरी वर्ब काय आहेत माहीत आहे का. कॉमन फीचर्स ऑफ मॉडल ऑक्झिलरीज. Do you know the common features of modal auxiliaries? मॉडल ऑक्झिलरीजची कॉमन फीचर्स काय आहेत. दे आर नेवर युज्ड अलोन. ती एकटी कधीच वापरली जात नाहीत. नंबर वन, दे आर नेवर युज्ड अलोन. ती एकटी कधीच वापरली जात नाहीत. फॉर एक्झाम्पल, ही कॅन क्लाइंब अ ट्री. ही कॅन क्लाइंब a tree. The can is a model auxiliary and climb is a main verb. They are never used alone. Main verb or finite verb comes after them. त्यांच्यानंतर finite verb किंवा मुख्य क्रियापद येत असतं. तर can is a model auxiliary and climb is a verb. Number 2, common features of modal auxiliaries. First, they are never used alone. They indicate mood. They indicate mood. Number second, they indicate mood or modality. Mood or modality means mood or modality, likeness, possibility, compulsion. Modal auxiliaries indicates likeness, possibility, advice, request, prohibition, etc. They don't have their own meaning. त्यांचा स्वतःला अर्थ नसतो. And now we are going to discuss a useful chart or table how to use modal auxiliaries. तर आता एक आपण तक्ता पाहूत ज्याद्वारे
मॉडल ऑक्झिलरीज कोणते, त्याचे युसेज कोणते किंवा युजेस कोणते पहा. तर हिअर इज अ युजफुल. आय एम गोइंग टू ड्रॉ अ table that shows modal auxiliaries and its uses. Modal auxiliary, verb and usage or indication of usage. Next, this is a chart. Shall, will, shall and will. आता shall will काय दर्शवतात? टू शो फ्युचर ॲक्शन, टू शो फ्युचर ॲक्शन, ऑब्लिक सर्टन्टी निश्चितता किंवा भविष्यकालीन क्रिया. नेक्स्ट, कॅन, कुड, कॅन ऑब्लिक कुड. Could is a past form of can. Can, could, ability or capacity. क्षमता. Could is a past form of can. Could हे कॅनचे भूतकाळी रूप आहे. नंबर 3, would, oblique used to, habitual action in a past. हॅबिच्युअल ॲक्शन इन अ पास्ट, भूतकाळातील नित्यनियमाची सवय दर्शवण्यासाठी. नंबर 4, मे, परमिशन और पॉसिबिलिटी, परमिशन और पॉसिबिलिटी. माइट, might, less possibility. Might is a past form of may. मेचं भूतकाळी रूप might आहे. must, must, obligation, oblique compulsion और डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन पहा. हे 4 मॉडल 5-6 मॉडल ऑक्झिलरीज दिलेले आहेत. यांचे प्रथम मी तुम्हाला उपयोग सांगतो, नंतर जे राहिलेले आहेत या टेबलमध्ये दाखवू. कारण इथं फळा थोडा अपुरा आहे, त्यामुळे इथं आपल्याला या 5-6 नंतर दुसरे 5-6 पुढं पाहूया. शॅल, विल, टू शो फ्युचर ॲक्शन ऑर सर्टन्टी, भविष्यकालीन क्रिया किंवा निश्चितता दर्शवण्यासाठी शॅल, विल वापरतो. कॅन, कुड, ॲबिलिटी किंवा कॅपॅसिटी, क्षमता दर्शवण्यासाठी आपण कॅन, कुड वापरतो. परंतु कुड इज अ पास्ट फॉर्म ऑफ कॅन. वूड, ऑब्लिक युज्ड टू हे मॉडल ऑक्झिलरीज आहेत, बट दे इंडिकेट हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, भूतकाळातील नित्यनियमाची सवय दर्शवण्यासाठी वापरतात. मे, परमिशन, ऑब्लिक पॉसिबिलिटी. The permission, possibility. Might is a past form of may. It indicates less possibility. आणि must, obligation, compulsion, determination. Now, number 7, should. Should, ॲडवाइस और सजेशन, उपदेश किंवा सूचना. सजेशन. नंबर 8, ought to. ought to, ड्यूटी और सजेशन. ड्यूटी और सजेशन. dare to, have courage, धाडस असणे, धैर्य असणे. and need, necessity.
This is these are some of the model auxiliaries and its usages. ही काही मॉडल ऑक्झिलरीज आहेत आणि त्यांची ही काही युसेज आहेत, उपयोग आहेत, युजेस आहेत, तुम्हाला जे म्हणा वाटलं ते म्हणा. तर नाव वी आर गोइंग टू डिस्कस हाऊ टू यूज मॉडल ऑक्झिलरीज आणि व्हॉट टाईप ऑफ अ क्वेश्चन इज आस्क्ड इन अ एक्झाम. नाव take down the examples. Number 1 or the instruction. First of all, we are going to write the instruction. The instruction is that do as directed. Instruction is do as directed. सूचना काय आहे पहा की do as directed. That may sound totally global. That may sound totally global. तर इन्स्ट्रक्शन याच्या खाली एक सूचना दिलेली असेल, रिराईट द सेंटेन्स युजिंग मॉडल ऑक्झिलरी showing certainty. पहा, see in the table and identify the which model auxiliary we should use in place of may. पहा, तक्ता पहा आणि याच्या आधारे सर्टन्टी दर्शवणारं मॉडल ऑक्झिलरी कोणतं आहे? डेफिनेटली विल और शॉल, पण इथं शाल येणार नाही, इथं दॅट करता असल्यामुळं दॅट विल. साऊंड टोटली ग्लोबल. काय केलं? वी यूज्ड विल इन्स्टेड ऑफ मे. द इन्स्ट्रक्शन टेल्स अस टू यूज अनदर मॉडल ऑक्झिलरी शोइंग सर्टन्टी. विच मॉडल ऑक्झिलरी शोज सर्टन्टी? विल. Next example, we worry about junk food. The junk food, bad food, we can't say it a bad food, but it is not good to our health. That is a junk food. जे अन्न आपल्या आरोग्यास चांगलं नसतं, अपायकारक असतं, त्याला जंक फूड म्हणतो. The instruction is, अशी सूचना आहे, rewrite the sentence using model auxiliary showing compulsion. पहा काय दिलेली आहे इन्स्ट्रक्शन. या वाक्यात तर मॉडल ऑक्झिलरी दिलेलं नाही, तर वी हॅव टू यूज मॉडल ऑक्झिलरी ॲट अ प्रॉपर प्लेस. आता आपल्याला मॉडल ऑक्झिलरी योग्य ठिकाणी वापरावं लागणार आहे. इथं कोणतं आहे मग? क्रियापदाच्या अगोदर. मॉडल ऑक्झिलरीज आर नेवर यूज्ड अलोन. मॉडल ऑक्झिलरीज हे एकटी कधीच वापरली जात नाहीत. मग कुठं येईल? क्रियापदाच्या मूळ रूपापूर्वी. मग कोणतं क्रियापद आहे? वरी. म्हणून वी मस्ट वरी अबाउट जंक फूड. मस्ट का हो? सांगा बरं. वाय वी यूज मस्ट हिअर? मस्ट इंडिकेट्स कंपल्शन, ऑब्लिगेशन अँड डिटर्मिनेशन. नंबर 3, कल्चर अँड आर्ट्स. Arts will be strongly supported. Rewrite the model auxiliary किंवा make the sentence less definite. सूचना पहा. Make the sentence less definite. Less definite means less possibility.
लेस डेफिनाईट मीन्स लेस पॉसिबिलिटी. मग कोणतं मॉडल ऑक्झिलरी वापरावं लागेल? लेस पॉसिबिलिटीसाठी माईट कशाच्या जागी? विलच्या जागी. वी यूज माईट इन्स्टेड ऑफ विल. विल इंडिकेट्स might indicate less definite means less possibility. So the answer is उत्तर असं आहे की कल्चर अँड आर्ट्स might be strongly supported. काय केलं आपण? We used here might instead of modal auxiliary will. का तर लेस डेफिनाईट मीन्स लेस पॉसिबिलिटी. लेस पॉसिबिलिटी म्हणजेच माईट. माईट इंडिकेट्स लेस पॉसिबिलिटी. नेक्स्ट एक्झाम्पल डोंट. एक्झाम्पल नंबर 4. तर पहा, एक काम करायचं. पहा माय डिअर स्टुडंट्स, रीड वॉच द व्हिडिओ अगेन अँड अगेन till you don't understand. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत 2-3 वेळेस व्हिडिओ पाहायचा. आणि इट विल हेल्पफुल टू अंडरस्टँड हाऊ टू यूज मॉडल ऑक्झिलरीज. आणि सच अ क्वेश्चन इज आस्क्ड इन आवर बोर्ड एक्झामिनेशन. अशा प्रकारचा प्रश्न आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जातो. डोंट बी ट्रॅप्ड इन अ डॉगमा नंबर 4. Don't be trapped in dogma. Dogma means कुत्र्याची माय नाही हां. डॉगमा. तर याच्यामध्ये रिराईट द मॉडल ऑक्झिलरी showing ॲडवाईस. सर आता एक काय ॲडवाईस कोणतं दर्शवतं? पाहायचं इकडे बघा. तो चार्ट्स वॉट एव्हर द चार्ट वी डिस्कस्ड बिफोर द इन्स्ट्रक्शन अँड बेसिक ऑफ द टॉपिक. या टॉपिकच्या बेसिक आणि त्याच्याची माहिती घेतल्यानंतर जे चार्ट दिलेला आहे, जे तक्ता दिले आहे, त्यामध्ये ॲडवाईस कोणतं दर्शवतं? पहा, शूड दर्शवतं. मग कुठे घ्यायचं सर? क्रियापद कोणतं आहे? हे तर आज्ञार्थी वाक्य आहे. इज इट ॲन इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे का? इज इट ॲन इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स? येस, इट इज ॲन इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. आणि तुम्हाला माहीत आहे की द सब्जेक्ट ऑफ इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स इज यू बट इट इज अंडरस्टूड. आज्ञार्थी वाक्याचा करता यू असा असतो, परंतु तो ग्रहित असतो, अंडरस्टूड असतो, लिहिलेला नसतो. म्हणून सुरुवातीला काय लिहा? यू. डोंट काढून टाकला. मग नकार शूड घ्यायचा आहे. शूडचा नकार शुडंट. बी ट्रॅप्ड. बी इज अ मेन वर्ब और फायनाईट वर्ब और मुख्य क्रियापद आणि क्रियापदाचे वर्तमान खळे रूप. डोंट बी ट्रॅप्ड इन डॉगमा. डॉगमा म्हणजे ते कुत्र्याची माय नाही, तर डॉगमा मीन्स विचार प्रणाली, एक पर्टिक्युलर विचार प्रणाली. नेक्स्ट, यू कॅन हॉल्ट ॲट उत्तरकाशी. यू कॅन हॉल्ट ॲट उत्तरकाशी. तर तुम्ही उत्तरकाशी इथे थांबू शकता. तर इथे सूचना आहे, रिराईट द सेंटेन्स युजिंग मॉडल ऑक्झिलरी verb showing possibility. पॉसिबिलिटी दर्शवणारं मॉडल ऑक्झिलरी कोणतं आहे सांगा? मे. थांबू शकता ही ॲबिलिटी झाली. तुम्ही उत्तरकाशी इथे थांबू शकता. मूड म्हणजे काय? मूड इंडिकेट करतात. उत्तरकाशी इथे तुम्ही थांबू शकता. मग इथं पॉसिबिलिटी शक्यता, थांबण्याची शक्यता असते किंवा तुम्ही थांबू शकता. पॉसिबिलिटी इथं कॅनच्याऐवजी काय घ्यायचं मग? मे. हॉल्ट म्हणजे मुक्काम वगैरे करणे. ॲट उत्तरकाशी.
उत्तर काशी. आता नेक्स्ट एक्झाम्पल, यू कॅन नॉट स्मोक हिअर. आता इथं मोठा प्रश्न पडेल की यू कॅन नॉट स्मोक हिअर, तुम्ही इथं स्मोक करू शकत नाही. हां, आता इथे एक असा प्रश्न आहे की तुम्हाला rewrite the sentence using modal auxiliary verb showing prohibition. आत्ता प्रश्न पडला असेल, सर तुम्ही तर लिहून दिलेलं नाही प्रोहिबिशन कोणतं मॉडल ऑक्झिलरी दर्शवतं सांगा बरं. मस्ट नॉट और मस्टंट इंडिकेट्स प्रोहिबिशन, लक्षात ठेवा. म्हणून इथं यू मस्ट नॉट किंवा मस्टंट स्मोक हिअर. प्रोहिबिशन, इथं स्मोक करण्यास मनाई आहे, इथं स्मोक करू शकत नाही. तर अशा प्रकारे पहा, we discuss the sixth example number next or 7. Manoj can climb a tree. Manoj can climb a tree. Rewrite the sentence using modal auxiliary showing what? Less possibility. पहा इन्स्ट्रक्शन, लुक ॲट द इन्स्ट्रक्शन गिवन इन द ब्रॅकेट. तर पहा कंसातील सूचनेकडे पहा आणि व्हॉट डज द इन्स्ट्रक्शन्स टेल अस टू चेंज, काय बदलण्यास आपल्याला हे इन्स्ट्रक्शन सांगते हे पाहायचे. द इन्स्ट्रक्शन्स टेल अस टू यूज अ मॉडल ऑक्झिलरी विच शोज लेस पॉसिबिलिटी. मग लेस पॉसिबिलिटी दर्शवणारं मॉडल ऑक्झिलरी कोणतं आहे, तर मनोज त्यांच्या जागी माइट क्लाइंब अ ट्री. बघा ह्या वाक्यामध्ये मूड काय असते, मूड आपला मूड नाही बरं, माझा मूड नाही म्हणतो. वी से जनरली की आय डोंट हॅव एनी मूड. तर विद्यार्थी मित्रांनो, आय कांट स्पीक और टेल सम व्हॉट वी कॉल इट, आपण काय म्हणू शकतो त्याला, की डायलॉग वगैरे मारता येणार नाही. वी आर ऑन अ यूट्यूब ओनली, सो आय कांट डू दिस. But I am trying it. Some extent I am trying it. But now इकडे बघा example number 8. You can do things better. You can do things better. Rewrite the sentence using modal auxiliary. Rewrite the sentence using modal auxiliary. शोईंग, हे क्यू वाटत असेल बघा, याला जरा ॲक्झिलरी ए आहे. ॲक्झिलरी मॉडल ऑक्झिलरी शोईंग ॲडवाइस. तर काय येईल इथे, त्यांच्याऐवजी ॲडवाइस दर्शवणारं शूड. यू शूड डू थिंग्स बेटर. यू शूड डू थिंग्स बेटर. यू शूड do things better. पहा काय दिलेलं एक्झाम्पल इज यू कॅन डू थिंग्स बेटर. आणि त्यांच्या जागी कुठलं मॉडल ऑक्झिलरी वापरू शकतो, ॲडवाइस दर्शवणारं शूड आहे म्हणून शूड. यू शूड डू थिंग्स बेटर. नेक्स्ट एक्झाम्पल,
Animals can alter the surrounding. Animals can alter the surroundings. Example number 9. Animals can alter the surroundings. The instruction काय आहे कंसामध्ये? rewrite the model auxiliary showing rewrite the model auxiliary showing possibility दर्शवणारं मॉडेल ऑक्झिलरी कॅनच्याऐवजी मे बदलू शकतात. ॲनिमल्स मे अल्टर मीन्स चेंज द सराउंडिंग्स which model auxiliary we used instead of can? May. Next example number 10. पाहायचं की इन्स्ट्रक्शन काय आहे. यू शुड एम्फॅसाइज, जोर दिला पाहिजे की इन्स्ट्रक्शन काय आहे. पॉसिबिलिटी दर्शवणारा मॉडेल ऑक्झिलरी कोणता आहे? मे. म्हणून वी यूज मे इन्स्टेड ऑफ कॅन. नेक्स्ट एक्झाम्पल इज we should obey the laws. As a Indian citizen. आपण भारतीय नागरिक म्हणून आपण कायदे पाळले पाहिजे. शुड. एक्झाम्पल नंबर 10. द इन्स्ट्रक्शन इज rewrite the sentence using model auxiliary showing must. तर पहा, आपण शूडच्या ऐवजी मस्ट वापरू शकतो किंवा इथं सूचना अशी सुद्धा येऊ शकते की rewrite the sentence using model auxiliary showing obligation. ऑब्लिगेशन कोणतं मॉडेल ऑक्झिलरी दर्शवतं? मस्ट. म्हणून we must obey the laws as a Indian citizen. Example number next, that is I used to go into villages. पहा, ही 10 उदाहरणं झालेली आहेत. या उदाहरणाद्वारे आपण we are trying to learn the grammatical topic model auxiliary verbs. Next example number 11. I used to go into villages. Replace another model auxiliary. Replace means च्या जागी दुसरं वापरा. Replace another model auxiliary showing habitual action in the past. Habitual action in the past. तर सांगा बरं, which model auxiliary is used to show the habitual action? ते आहे used to बी दर्शवतं आणि दुसरं त्याऐवजी दुसरं used to सुद्धा habitual action in the past दर्शवतं. आणि दुसरं मॉडेल ऑक्झिलरी would. I would go into villages. I would go into villages. Next example number 12. You can understand it.
You can understand it. Rewrite the model auxiliary किंवा rewrite the sentence using model auxiliary showing possibility. कोणतं मॉडेल ऑक्झिलरी पॉसिबिलिटी दर्शवतं? दिलेल्या प्रश्नातल्या वाक्यात मॉडेल ऑक्झिलरी कोणतं आहे? कॅन. मग कोणतं मॉडेल ऑक्झिलरी पॉसिबिलिटी दर्शवतं? मे. म्हणून आपण कॅनच्या ऐवजी मे वापरू शकतो. सो वी कॅन यूज मे इन्स्टेड ऑफ कॅन. यू मे अंडरस्टँड इट. नेक्स्ट example number 13. It will rain today. It will rain today. Rewrite the sentence using model auxiliary. Rewrite the sentence using model auxiliary verb किंवा model auxiliary showing auxiliary showing less possibility. Not possibility, less possibility. आता यातलं मॉडेल ऑक्झिलरी कोणतं आहे? मे. इन्स्टेड ऑफ मे व्हॉट वी मॉडेल ऑक्झिलरी इज विल. अँड which model auxiliary shows less possibility? Might. So we take might instead of will. So it might rain today. It might rain today. Take down the next example or another example about use of model auxiliary verbs. तर आपण आणखीन जे पुढचे उदाहरणं पाहत आहोत ते आहेत एक्झाम्पल नंबर 13. I have to create a bloom in a desert. Bloom in a desert. पहा सूचना आहे. Replace another model auxiliary. Instead of have to replace another model auxiliary instead of have to which shows compulsion. The instruction. What is instruction? सूचना काय आहे? What is the instruction? दुसरं मॉडेल ऑक्झिलरी कशाच्या ऐवजी हॅव टू. काय दर्शवणारं? कंपल्शन. सांगा बरं. टेल मी विच मॉडेल ऑक्झिलरी शोज कंपल्शन? मस्ट. I must create a bloom in a desert. In a desert. Next 14. तर the time might come. The time might come. The instruction is सूचना काय दिलेली आहे? Rewrite the sentence using certainty. मॉडेल ऑक्झिलरी कोणता आहे? विच मॉडेल ऑक्झिलरी इज हिअर? माइट इज अ मॉडेल ऑक्झिलरी. मग आपल्याला काय वापरायचं आहे त्या मॉडेल ऑक्झिलरी ऐवजी? सर्टन्टी. मग काय सर्टन्टी दर्शवणारं मॉडेल ऑक्झिलरी? शाल विल. मग द टाईम सब्जेक्ट असल्यामुळं विल येईल. शाल येणार नाही. वी टेक शाल इन्स्टेड ऑफ
I and we. The time will come. The time will come. I will teach you. I will teach you this lesson next week. हा लेसन मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला शिकवेल. तर याच्यामध्ये रिराईट द सेंटेन्स युझिंग मॉडल ऑक्झिलरी वर्ब किंवा मॉडल ऑक्झिलरी शोईंग ॲबिलिटी शोईंग पॉसिबिलिटी. विच मॉडल ऑक्झिलरी शोज पॉसिबिलिटी. कोणतं मॉडल ऑक्झिलरी पॉसिबिलिटी दर्शवतं. विलच्या ऐवजी कोणतं येईल. मे. आय मे टीच यू धिस लेसन. आय मे टीच यू धिस लेसन नेक्स्ट वीक. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण मॉडल ऑक्झिलरीज या ग्रॅमॅटिकल टॉपिकची चर्चा केली आहे, ज्यामध्ये एका मॉडल ऑक्झिलरीच्या ऐवजी दुसरं मॉडल ऑक्झिलरी वापरायचं आहे आणि जे काय दर्शवतं, यूज काय आहे त्याचा, एसेज काय आहे, तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. इथं कंपल्शन, सर्टन्टी, इथं पॉसिबिलिटी, असे वेगवेगळ्या उदाहरणामध्ये कोणतं मॉडल ऑक्झिलरी काय दर्शवतं आणि कोणत्या मॉडल ऑक्झिलरी ऐवजी कोणतं मॉडल ऑक्झिलरी वापरायची याची तपशीलवार माहिती घेतलेली आहे. आणि मला वाटतं की तुम्हाला हे सर्व उदाहरणं समजलेली असतील. तर पहा, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यानंतरची जे काही उदाहरणं किंवा माहिती घेणार आहोत. धन्यवाद.